नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। हासगोळी पोल्ट्री शेडमध्ये कोट्यवधींचा एमडी ड्रग्ज साठा जप्त। चंदगड बेळगाव सीमेवर अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सची मोठी कारवाई। 9 संशयित पोलिसांच्या ताब्यात। सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या। शिक्षणातील आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी सरकारचा प्रयत्न। पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणीची शक्यता। झाडांच्या फांद्याचा विद्युत तारांना विळखा। पावसाच्या सुरुवातीलाच ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित। नागरिकांना मोठा फटका। डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी। लक्ष्मी हेब्बाळकर यांची पाटील कुटुंबियांना भेट, व्यक्त केले सांत्वन। श्रावणातील दुसऱ्या रविवारी सुंडी धबधबा फुलला। पर्यटकांची तुफान गर्दी, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। ईद ए मिलाद शांततेत साजरी करा। बेळगाव जिल्ह्यात पोलिसांच्या शांतता समितीच्या बैठका। मिरवणुकीत नियमांचे पालन करण्याचे आवाहन। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। चंदगड तालुक्यातील हासगोळी परिसरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। हासगोळी ते सरोळी रस्त्यावरील एका पोल्ट्री शेडमध्ये कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्ज साठा आढळून आला। पुणे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेळगावमधील दोघांसह स्थानिक 4 ताब्यात घेतलं आहे। यापूर्वी मुंबईतील 3 ताब्यात घेण्यात आलं होतं। घटनास्थळावरून विविध रसायने, काचेची उपकरणे, वजन काटे, इलेक्ट्रिक हीटर, मिक्सर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय। चंदगड आणि बेळगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या हासगोळी परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने मोठी कारवाई केली। हासगोळी ते सरोळी रस्त्यावरील शेतातील पोल्ट्री शेडमध्ये कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्ज साठा आढळून आला। या प्रकरणात बेळगावमधील दोघांसह चंदगड तालुक्यातील 4 ताब्यात घेण्यात आले आहे। मुख्य संशयित पप्पू विठ्ठल मलतवाडकर यांच्या पोल्ट्रीमध्ये हा साठा ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलिसांनी संबंधित संशयितांना पोल्ट्री शेडमध्ये नेऊन चौकशी केली असून आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। कारवाई दरम्यान घटनास्थळावरून विविध रसायने, काचेची उपकरणे, वजन काटे, इलेक्ट्रिक हीटर, मिक्सर, ड्रिल सदृश्य मशीन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। त्यामुळे या ठिकाणी केवळ एमडी ड्रग्जचा साठा केला जात होता की ड्रग्जची निर्मितीही केली जात होती याचा तपास सुरू आहे। मुंबईतील कुर्ला येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या एमडी ड्रग्ज कारवाईच्या तपासातून चंदगड आणि बेळगावचे धागेदोरे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे। पुणे येथील पोलिसांचे पथक मागील 3 दिवसांपासून या परिसरात साध्या वेशात माहिती गोळा करत होते। त्यानंतर संशयितांच्या घरांवर छापे टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले। या पोल्ट्री फार्मचा वापर केवळ ड्रग्ज साठवण्यासाठीच होत होता की येथे एमडी ड्रग्जची निर्मितीही केली जात होती याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। कर्नाटकातील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून मोठा दिलासा देण्याची तयारी सुरू आहे। चालू शैक्षणिक वर्षापासून मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आल्यानंतर आता विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचंही वाटप करण्याचा सरकारचा विचार आहे। शालेय शिक्षण व साक्षरता मंत्री मधु बंगारप्पा यांनी ही माहिती दिली। सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कर्नाटक सरकारकडून शैक्षणिक सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे। अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आली आहेत। आता विद्यार्थ्यांना मोफत वह्याही देण्याचा सरकारचा विचार आहे। पुढील शैक्षणिक वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत सरकारकडून तयारी केली जात आहे। बेंगळुरूमधील कार्यक्रमादरम्यान मंत्री मधु बंगारप्पा यांनी सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला। विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये कोणताही अडथळा येऊ नये आणि त्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले। राज्यातील शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये टप्प्याटप्प्याने दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। सर्व सुविधा एकाच वेळी उपलब्ध करून देणे शक्य नसले तरी विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सरकारकडून निर्णय घेतले जात असल्याचे मंत्री बंगारप्पा यांनी सांगितले। विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्याने त्यांच्या समस्या आणि गरजा समजून घेण्यास मदत होते। त्यामुळे विद्यार्थ्यांशी संवाद साधणे ही आपल्यासाठी नेहमीच आनंदाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले।
बेळगाव ग्रामीण भागामध्ये झाडांच्या फांद्यांमध्ये विद्युत तारा अडकून राहिल्यानं पावसाळ्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. पावसाचा थेंब जमिनीवर पडतो न पडतो तोच अनेक गावांमध्ये वीज गुल होण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. हेस्कॉमकडून पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या हटवण्याची मोहीम राबवली जाते. मात्र अनेक ठिकाणी दुर्लक्ष झाल्यानं नागरिकांना याचा फटका बसतोय. बेळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्युत वाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा विळखा पडलाय. पावसाळा सुरू होताच वारा आणि पावसामुळे या फांद्या विद्युत तारांवर घासल्या जात असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला हेस्कॉमकडून विविध भागांमध्ये विद्युत तारांजवळील झाडांच्या फांद्या हटवण्याचं काम हाती घेतलं जातं. मात्र बेळगुंदी, बिजगर्णी, बेळवट्टी, राकसकोप यासह अनेक गावांमध्ये अद्यापही अनेक ठिकाणी फांद्या हटवण्यात आलेल्या नाहीत असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यानं घरगुती ग्राहकांसह विद्यार्थी, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे. विशेष म्हणजे वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांनी तक्रार केली आहे. त्यामुळे हेस्कॉम प्रशासनाने ग्रामीण भागातील विद्युत वाहिन्यांची पाहणी करून तारांमध्ये अडकलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने हटवाव्यात आणि वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी भावना माजी मंत्री तथा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव युवा नेते मृणाल हेब्बाळकर व काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी यांनी कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी डॉक्टर पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानंतर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी सतेज पाटील आणि पाटील कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. शिक्षण, समाजसेवा, राजकारण आणि कृषी क्षेत्रात डॉक्टर पाटील यांनी दिलेलं योगदान अतुलनीय असल्याचं हेब्बाळकर यांनी सांगितलं. हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या या थोर व्यक्तिमत्वाच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांची उणीव कधीही भरू शकणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली. चंदगड तालुक्यात आणि बेळगावच्या सीमेजवळ असलेल्या प्रसिद्ध सुंडी धबधब्यावर रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. श्रावण महिना आणि पावसाळी वीकेंड यामुळे महाराष्ट्रासह बेळगाव परिसरातून हजारो निसर्गप्रेमींनी धबधब्याला भेट दिली. मात्र पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे धबधब्याकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहणारा सुंडी धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. श्रावणातील दुसरा रविवार आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे धबधबा परिसरात पर्यटकांचा अक्षरशः पूर पाहायला मिळाला. महाराष्ट्र आणि बेळगाव परिसरातून हजारो पर्यटकांनी सुंडी धबधब्याचं विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी गर्दी केली. धबधब्याचा वेगवान प्रवाह आणि निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मात्र पर्यटकांची संख्या वाढल्यानं धबधब्याकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान अतिवृष्टी आणि धबधब्याचा वाढलेला प्रवाह लक्षात घेता प्रशासनाकडून पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पाण्यात खोलवर जाऊ नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणं टाळावं असं आवाहन देखील करण्यात आलंय. ईद-ए-मिलाद शांततेत आणि बंधुभावाने साजरा करण्याचं आवाहन बेळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांकडून करण्यात आलंय. प्रेषित हजरत मोहम्मद यांनी प्रेम, शांती, समता, बंधुत्व आणि माणुसकीचा संदेश दिला असून त्याचा आदर्श घेऊन समाजात शांतता आणि सलोखा कायम ठेवण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे पोलिसांनी सांगितले. ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या वतीने शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या. मुडलगी, घटप्रभा, सौंदत्ती, बैलहोंगल, कित्तूर, कटकोळ, हुक्केरी, गोकाक आणि अथनी यासह विविध ठिकाणी पोलीस अधिकारी आणि मुस्लिम समाज बांधवांच्या उपस्थितीत या बैठका पार पडल्या. सर्व सण आणि उत्सव शांततेत व बंधुभावाने साजरे करण्याची परंपरा कायम ठेवत यावर्षी ईद-ए-मिलाद शांततेने साजरा करावा असं आवाहन पोलिसांनी केलं. मिरवणूक आणि विविध कार्यक्रमांदरम्यान पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे असेही सांगण्यात आले. प्रेषित हजरत मोहम्मद यांनी दिलेला प्रेम, शांती, समता आणि माणुसकीचा संदेश समाजात जपण्याची गरज असून ईद ए मिलाद हा परस्परांमध्ये स्नेह आणि बंधुभाव वाढवण्याचा पवित्र दिवस असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सिव्हिल रुग्णालयाच्या शवागारात गेल्या 15 दिवसांपासून ठेवण्यात आलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहावर बेळगाव सोशल वर्कर रेस्क्यू टीमने पुढाकार घेत सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले. अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद होळी, ॲलन विजय मोरे, विकी मेहता, मायकल पिंटो आणि शंकर लमाणी यांनी खडेबाजार पोलीस व बेळगाव महानगरपालिकेशी समन्वय साधून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर हिंदवाडी स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडला. वारस नसलेल्या व्यक्तीलाही सन्मानाने अंतिम निरोप देण्याच्या या मानवतावादी कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. मालमत्तेच्या मूळ मालकाचा सुमारे 60 वर्षांपूर्वी मृत्यू झालेला असतानाही आपणच मालक असल्याचा दावा करून बनावट कागदपत्रे तयार करत जमीन विकल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी 67 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी होन्निहाळ येथील बसय्या बलय्या पुजेरी यांनी 25 ऑगस्ट 2025 रोजी मार्केट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मार्केट पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणात आरोपी विष्णू पाटील वय 67 याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तक्रारदाराचे आजोबा दुंडया पुजारी यांच्या नावावर असलेली वडिलोपार्जित जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपीला 22 ऑगस्ट 2026 रोजी मार्केट पोलिसांनी अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या 2 लॉरी एकमेकांना धडकल्याच्या कारणावरून 2 चालकांमध्ये झालेली शाब्दिक बाचाबाची चिघळून चक्क रस्त्याच्या मध्यभागी हाणामारी झाल्याची घटना अंकोला प्रवेशाजवळ घडली. मालवाहतूक करणाऱ्या 2 लॉरी एकमेकांना घासल्याचे सांगण्यात येते. यावरून दोन्ही चालकांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. परस्परांना शिवीगाळ केल्याने वाद अधिक चिघळला आणि दोघांनीही एकमेकांवर हात उगारला. राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी लॉरी उभ्या करून चालकांनी हाणामारी केल्यानं इतर वाहनांच्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. मार्केट पोलीस ठाण्यामध्ये मोबाईल हरवल्याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी 1 जानेवारी ते 22 ऑगस्ट 2026 या कालावधीत CIR पोर्टलचा वापर करून विविध कंपन्यांचे 123 मोबाईल शोधून काढले. त्यापैकी 79 मोबाईल यापूर्वीच त्यांच्या मालकांना परत करण्यात आले आहेत, तर 22 ऑगस्ट रोजी आणखी 44 मोबाईल संबंधित नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक JM कालीमिर्ची तसेच कर्मचारी यल्लप्पा काकानुरा आणि विनायक यलिगारा यांचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि DCP यांनी कौतुक केले. शहरातील जिल्हा रुग्णालयासमोरील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं असून अनेक चहाच्या टपऱ्या तसेच बेशिस्त वाहन पार्किंगमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. फुटपाथवर अतिक्रमण झाल्यानं पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही. परिणामी नागरिकांना फुटपाथ सोडून थेट मुख्य रस्त्यावरून धोकादायक पद्धतीनं चालावं लागत आहे. हा शहरातील प्रमुख व नेहमीच मोठ्या वर्दळीचा रस्ता असल्यानं पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय. संकेश्वर हुक्केरी रस्त्यावर शनिवारी एका स्विफ्ट कारला अचानक शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणातच कारला मोठ्या प्रमाणात वेढलं. या घटनेमध्ये कारचं सुमारे 4 लाख रुपयांचं नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कारला आग लागल्याचं लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. KA 23P4070 असा गाडी क्रमांक आहे. विरुपाक्ष कल्लप्पा दोनवाडी, राहणार संकेश्वर असं कार मालकाचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग अधिक पसरण्यापासून रोखण्यात यश आलं. मात्र आगीमध्ये स्विफ्ट कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनगोळ येथील मराठी शाळेजवळ सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तिघांवर टिळकवाडी पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई 22 ऑगस्ट रोजी करण्यात आली. शुभम मुदगेकर वय 45, सिद्धप्पा संदी वय 29 आणि भगन्ना मालहतवाडी वय 39 अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर टिळकवाडी पोलीस ठाण्याचे PSI विश्वनाथ घंटामठ आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी मद्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिकचे ग्लास तसेच पाण्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात अबकारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 44 मध्ये झाडांच्या धोकादायक व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फांद्या हटवण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका, हेस्कॉम आणि ई-स्मार्ट विभागाच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांची तसेच गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने रस्त्यांवरील अडथळे दूर करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. रस्ते, चौक आणि वाहतुकीच्या मार्गांवर अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्यांची पाहणी करून त्या नियोजनबद्ध पद्धतीने हटवण्यात येत आहेत. या मोहिमेमुळे नागरिक व गणेश भक्तांना सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत मार्ग उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. गणेशोत्सव काळामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी संबंधित विभागांकडून आवश्यक ती कार्यवाही सुरू ठेवण्यात येणार आहे. शनिवारी चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावली. यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ आंदोलकाला पावसापासून वाचवण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्वतः छत्री धरली. आंदोलनस्थळी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सांभाळत असतानाही आयुक्त बोरसे यांनी ज्येष्ठ आंदोलकांची गैरसोय लक्षात घेतली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढे येत छत्री धरून त्यांना पावसापासून संरक्षण दिलं. आयुक्त बोरसे यांच्या या साध्या आणि संवेदनशील कृतीने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कर्तव्याबरोबरच माणुसकीही जपणाऱ्या पोलीस आयुक्तांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. तुमच्या स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण प्लॉट, ग्रीन पार्क माय ड्रीम होम. एनए प्लॉट्स विक्रीसाठी उपलब्ध. साईट पत्ता RS नंबर 320/1 देसूर क्रॉस मार्गी फार्म शेजारी, देसूर, बेळगाव येथे. प्लॉट साईज 12 मीटर बाय 18 मीटर पासून पुढे. DDLR द्वारे KGP मंजूर. सुविधा RCC रस्ते आणि गटारे, LED स्ट्रीट लाईट्स, गार्डन आणि प्ले एरिया, तशीच पुरेशी पार्किंग जागा. प्रकल्प सहयोगी लोकमान्य रियाल्टी. संपर्क ऑफिस क्रमांक 6 क्रिस रिसाइड्स, सुमरपेठ, टिळकवाडी, बेळगाव. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. शहरातील वॉर्ड क्रमांक 27 मध्ये नगरसेवक रवी साळुंखे यांच्या वतीने नागरिकांसाठी डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचं आयोजन रविवार दिनांक 23 रोजी करण्यात आलं. नवी गल्लीसह पवार गल्ली आणि बसवान गल्ली येथे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. नवी गल्ली येथे झालेल्या लसीकरणावेळी मंडळाचे अध्यक्ष केतन भाकोजी, उपाध्यक्ष गजानन सुतार, श्रेयस दळवी, भरमा सुतार, अमोल सुतार, रोहित भाकोजी आणि पंकज शिंदे उपस्थित होते. या उपक्रमातून परिसरातील नागरिकांना डेंग्यू व चिकनगुनियापासून बचावासाठी लसीकरणाचा लाभ मिळाला. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. सायकल खरेदीसाठी विशाल सायकल मॉलमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत असून 15 ते 30 ऑगस्ट दरम्यान विविध सायकल मॉडेल्सवर विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत.
रेंजर 24 व 26 नंबर सायकल 3,000 रुपये, लेडीज मॉडेल 4,000 रुपये, किड्स सायकल 1,000 पासून तर गिअर सायकल 6,000 मध्ये उपलब्ध आहे. वॉकरची किंमत केवळ 250 रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय ट्रायसिकल, बुलेट ट्रायसिकल, मुलांसाठी विविध मॉडेल्स तसेच बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या, बाईक आणि छोट्या कारचेही विविध पर्याय उपलब्ध आहेत. पत्ता विशाल सायकल मॉल, हंगेरकर चेंबर्स, रुपाली थिएटर समोर, MRF टायर शोरूम शेजारी, जुना PB रोड, कपिलेश्वर कॉलनी, बेळगाव. शिरसी तालुक्यातील कागेरी परिसरात शनिवारी परिवहन महामंडळाची बस आणि बोलेरो वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात बोलेरो चालक गंभीर जखमी झाला असून बसमधील काही प्रवाशांनाही दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार केनचगड्डेहून शिरसीच्या दिशेने जाणारी बरूर केनचगड्डे मार्गावरील KSRTC बस आणि बरूरकडे जाणारी बोलेरो कागेरी येथील वळणावर एकमेकांना धडकली. धडकेची तीव्रता एवढी होती की बोलेरोच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत बोलेरो चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली तसेच बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. कणबर्गे येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेत LKGच्या विद्यार्थ्यांना मोफत बूट व सॉक्सचे वाटप करण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी अक्षय बाळेकुंद्री यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या स्वखर्चातून शाळेतील 24 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 जोड बूट व 1 जोड सॉक्स देऊन विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक वर्ग, शाळेचे मुख्याध्यापक भांदुर्गे तसेच सर्व SDMC कमिटीचे सदस्य उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्याबद्दल उपस्थितांनी अक्षय बाळेकुंद्री यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसन सुंटकर होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अक्षय बाळेकुंद्री यांच्या या सामाजिक उपक्रमाचे पालक, शिक्षक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. कंगराळी खुर्द येथील रहिवासी बसवंत अशोक चौगुले हे रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. बसवंत यांची आई कमल चौगुले यांनी स्थानिक नेत्यांची भेट घेऊन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सांगत तातडीच्या मदतीची मागणी केली. कुटुंबाची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन लक्ष्मीताई फाउंडेशनने पुढाकार घेत माजी मंत्री तथा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपत्कालीन आर्थिक मदत केली असून या मदतीमुळे वैद्यकीय उपचारांचा खर्च भागवण्यास काही प्रमाणात हातभार लागणार आहे. अपघातामुळे कुटुंबावर अचानक मोठा आर्थिक भार पडला असून बसवंत यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी प्रार्थना केली आहे. तसेच या कठीण काळात कुटुंबाला आणखी मदत करण्यास इच्छुकांनी पुढे यावे असे आवाहन करण्यात आले आहे. येळ्ळूर येथील ग्रामदैव श्री चांगळेश्वरी देवीचा श्रावण मासानिमित्त सालाबादप्रमाणे मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त सकाळी 8 वाजता श्री चांगळेश्वरी मंदिरापासून कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या महिलांनी सकाळी 7:30 वाजता मंदिरात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. मिरवणुकीनंतर सकाळी 9 वाजता देवीचा अभिषेक होणार आहे. भाविकांनी अभिषेक सोहळ्यास उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री चांगळेश्वरी अभिषेक मंडळ व श्री चांगळेश्वरी युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रातर्फे सोमवार पेठ टिळकवाडी येथील डॉक्टर नीता देशपांडे डायबिटीज सेंटर येथे ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे निवृत्त शिक्षक माधव कुटे यांनी राम गणेश गडकरी यांच्या साहित्यिक कार्याची माहिती दिली. यावेळी विविध मान्यवरांनी मराठी, हिंदी व कन्नड गीते सादर केली. मीना कुलकर्णी यांनी ज्येष्ठ नागरिक दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच विजयसिंह देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष विश्वास धुराजी, उपाध्यक्ष KL मजूकर, सहकार्यवाह शिवराज पाटील व रवींद्रनाथ जुवळी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. KL मजूकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर शिवराज पाटील यांनी आभार मानले.
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या पॅरा शॉटपुट प्रकारात कांस्य पदक विजेत्या के शिल्पा यांचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी शुक्रवार दिनांक 21 रोजी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी के शिल्पा यांना 20 लाखांचा धनादेश देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री डॉक्टर जी. परमेश्वर, आमदार रविशंकर, कर्नाटक ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष, विधान परिषद सदस्य गोविंदराजू यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. याचबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.